वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत मसाला पुरी। आणि मसाला पुरी आपण इथे बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून आणि बेसनचं पीठ वापरणार आहोत। बेसनचं पीठ इथे 1 वाटी घेतलेलं आहे। 1 वाटी आपण गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड करून घ्यायची आहे। कसुरी मेथी घ्यायची आहे आणि थोडीशी बारीक करून घ्यायची आहे हातानेच। आणि मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। आता एवढी बारीक झाल्यानंतर तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ओवा ॲड करायचा आहे। ओवा ॲड करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करून घेणार आहोत। लाल मिरची पावडर ॲड करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ ॲड करून झाल्यानंतर तेल ॲड करायचं। तेल ॲड करून झाल्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेणार आहे पहिलं पाणी न टाकता। आणि थोडंसं पीठ जेव्हा अजून ड्राय होईल ना त्यानंतर आपण थोडं पाणी ॲड करून आपण त्याचा डो बनवून रेडी करायचा आहे। तर इथे बघू शकता की आपलं पीठ जे आहे ते ड्राय झालेलं आहे आणि मी इथे तुम्हाला दाखवेल त्या कन्सिस्टन्सीमध्ये झालं पाहिजे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं करून पाणी ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा पीठ मळून घ्यायचा आहे। माझ्या चॅनलवरती रास रेसिपी पावभाजीची ॲड केलेली, जर नसेल बघितली तर जाऊन नक्की चेक करा। आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपीज कोणत्या बघायला आवडेल त्यासुद्धा मला कमेंट करून सांगा। मी टी टाईम स्नॅक्ससाठी भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत माझ्या चॅनलवरती। सो नक्की एकदा चॅनलला व्हिजिट करा आणि चेक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशा वाटल्या। हे टी टाईम स्नॅक्स खूप चांगले लागतात। टी टाईम बरोबर म्हणजे चहासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा नॉर्मली पण असं स्नॅक्स म्हणून तुम्ही खाऊ शकता। तर इथे आपला डो जो आहे ना तो रेडी होत आहे। आपण थोडं करून पाणी ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि नंतर एक सॉफ्ट डो रेडी होतो कारण आपण ह्याच्यामध्ये तेलसुद्धा ॲड केलेलं आहे। लाटतानासुद्धा आपल्याला जास्त प्रॉब्लेम्स येत नाही। तर इथे आपला गोळा जो आहे तो रेडी झालेला आहे। त्यानंतर आपण चपातीसारखं सगळ्यात आधी ह्याला लाटून घ्यायचं आहे। तुम्ही बारीकसुद्धा लाटू शकता, एकदम पातळसुद्धा लाटू शकता। जर तुम्हाला थोडं क्रिस्पी क्रंची टेक्स्चर हवा असेल तर तुम्ही बारीक लाटू शकता, पातळ एकदम। थोडंसं तुम्हाला जाडसर हवं असेल तर तुम्हाला जास्त क्रिस्पी क्रंची पापडी आवडत नसेल तर तुम्ही थोडं जाडसर ठेवू शकता। तर इथे लाटून घ्यायचं आहे चारी साईडून। आणि मी इथे ना पापडी लाटताना थोडं पातळच लाटलेली आहे कारण मला पातळ टेक्स्चर हवा होता त्याचा। सो इथे आता ऑलमोस्ट लाटून झालेली आहे आपली चपाती। मी इन्स्टंट रेसिपीजचे एपिसोड अपलोड करत आहे। सो मी अशा रेसिपीज अपलोड करत आहे माझ्या चॅनलवरती ज्या इझी आहेत आणि सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल असतील आपल्या घरात, अशा इन्ग्रेडियंट्सपासून मी रेसिपीज बनवत आहे। सो तुमच्याकडे अजून एक्स्ट्रा कोणत्या रेसिपीज असतील तर तुम्ही मला सजेस्ट करा, मी नक्कीच ट्राय करून माझ्या चॅनलवरती अपलोड करेन। सो इथे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून झालेल्या आहेत। तुम्ही ग्लास यूज करू शकता ह्याला कट करण्यासाठी। त्यानंतर आपण काटा चमचा घ्यायचा आहे, त्याने वरून आपण मी जसं इथे होल करून घेत आहे छोटे तसे करून घेऊ शकता सो दॅट ते आतूनसुद्धा चांगले प्रॉपरली फ्राय होतील, थोडे क्रिस्पी होतील। आणि थोडे हे प्रॉपर असे क्रिस्पी होत नाही, थोडं नरम पण असतात। सो खाताना ह्याची एक वेगळीच टेस्ट लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। आत्तापर्यंत तुम्ही फक्त मैद्याच्या पुऱ्या खाल्ल्या असतील, बेसन आणि गव्हाचं पीठ ॲड करून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण एक करून आपले जे पुऱ्या आहेत त्या आपण तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत आणि ह्याला जास्त टाईम लागत नाही। तेल जर चांगलं गरम असेल तर 1-2 मिनटामध्ये आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते लगेच रेडी होतात। जास्त वेळ त्याला फ्राय करू नका, ब्राऊन कलर येईल त्याला, मग ते टेस्टला चांगले लागणार नाहीत। जास्त नाही पण 1-2 मिनटामध्ये लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आपली मसाला पापडी जी आहे ती रेडी आहे। सो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल तीसुद्धा कमेंट करा। सो तुम्ही आता बघू शकता आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते रेडी झालेल्या आहेत आणि त्याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे। एवढंच फ्राय करा, जास्त ब्राऊन होईपर्यंत फ्राय करू नका। अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।